हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवायची राहिली होती. एकाच दिवशी जे ब्लाऊज मी शिवले होते, एक दिवस कटिंग करून ते जोडले होते कारागिरने आणि त्यानंतर नेक्स्ट डेला मी ते ब्लाऊज शिवले होते. आणि हे ब्लाऊज शिवताना मी सांगत होते की 5 वाजता हे ब्लाऊज शिवायला घेतलेले आणि 8:30 पावणे 9 पर्यंत हे ब्लाऊज माझे शिवून संपले होते. आणि ते ब्लाऊज हातशिल्यावरून आल्यानंतर प्रेस करून लावले हँगरला कामाच्या गडबडीमध्ये आणि तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवायचा राहिला. आणि याचसोबत जे एक आगाऊ ब्लाऊज मी म्हटलं होतं त्या ब्लाऊजांचा लुक दाखवा म्हणून खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट केलेले आहे की अगं ताई तो ब्लाऊज फायनल झाला की त्याचा लुक दाखव म्हणून. तर हो चला, हे ना 5-6 ब्लाऊज आहेत ऍक्च्युली. एका क्लायंटचे 5 आहेत आणि दुसऱ्या क्लायंटचे 6 आहे. 6 ब्लाऊज एक साथ शिवले होते. सो एक साथ त्यांचा तुम्हाला लुक दाखवते. पटपट पटपट करून असा हा बघून घ्या. प्रेस केल्यानंतर ब्लाऊजचा जो आहे तो एक लुक चेंज होतो म्हणते मी नेहमी. छान दिसतो बघा. कटोरीमध्ये ब्लाऊज आहेत, बॅक नेक प्लेन आहेत राऊंडमध्ये. आणि हे रेग्युलरचे आपले क्लायंट आहेत, बरेच वर्षापासून आपल्याकडे शिवतात. हे बघा, आता हे ब्लाऊज प्रेस करून मी लावले पण होते 2 दिवस झालं, ते अजून आलेलं नाहीत न्यायला, त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहायला मिळतात. हे बघा, इकडे याला लेस होती स्लीव्जला आणि प्रॉपर ह्यांचे एकदम एवढे ब्लाऊज असतात. आता हा जो वेगळा ब्लाऊज जो 6वा मी म्हटलं तो हा ब्लाऊज आहे. बॅक साईडला स्क्वेअर नेक आहे. या क्लायंटला स्क्वेअर नेकच लागतं. 4 टक्समध्ये खूप असतं फिटिंगमध्ये, अगदी इतकं फिटिंग मिनिंगफुल असतं तिच्यासाठी. आणि छान वाटतं असे काही क्लायंट आपले असले की ज्यांना अगदी कट टू कट फिटिंग लागतं. आपल्याला सुद्धा शिवताना तो एक फिनिशिंग देण्याच्या अगोदरचा एक प्रॉब्लेम असतो, तो सॉल्व्ह होतो की हां इथे असं नाही, असंच झालं पाहिजे. असं जर फिटिंग नसेल तर हे क्लायंट आपल्याला काहीतरी म्हणेल, कुरकुर करतील, भुरभुर करतील, तर ते छान होतं. आणि ज्या ब्लाऊजबद्दल मी बोलली त्या ब्लाऊजचा फायनल लुक तुम्हाला दाखवायचा आहे. आता ह्याचा एक हुक निघालेला आहे. हुक लावून ठेवते म्हणजे ते बसतात हँगर आणि तर ते इकडे तिकडे हलवले की पडतात. हा बघा 4 टक्स ब्लाऊज आहे. प्रेस केल्यानंतर छान वाटतोय. आणि ह्याची पुढची डिझाईन पण वेगवेगळी ॲडजस्ट करायला लागलेली आहे. पाठीमागची डिझाईन पण वेगवेगळी ॲडजस्ट करायला लागलेली आहे. फक्त स्लीव्ज आहेत की जे ॲडजस्ट काही न करता छान झालेले आहेत. दोन्ही साईडला इकडे हा कपडा शिल्लक होता, अशी म्हणजे मोठी बॉर्डर होती, तर पायपिंग सारखा कपडा ठेवलेला आहे दोन्ही स्लीव्जला. आणि ह्याची बॅक डिझाईन आपण जी केली होती ती थोडीशी खूप इकडं तिकडं अस्तव्यस्त झाली होती. ती कापल्यानंतर जोडली कशी, त्याचं कटिंग कसं केलं, त्याची उंची कशी मॅनेज केली, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. आणि तो एवढा कुठं ना केल्यानंतर हा ब्लाऊज जो फायनली लुक याचा झालेला आहे तो असा झालेला आहे. पाठीमागचा जो गळा आहे तो पहा, त्या पद्धतीने हे काठ वगैरे प्रॉपर लागलेले आहेत. आणि ह्या गळ्याची सुद्धा डिझाईन व्यवस्थित आलेला आहे. इथं सुद्धा हा गळा थोडासा कर्व होता, त्याच्यामुळे तुम्हाला इकडचा गळा दिसेल तर थोडासा कमी झालेला आहे. पण जेवढा शक्य होईल तेवढा आपण बसवतो.